यशवंत गावकर याची प्रॉपर्टी इथे पण आहे म्हणून शॉप इथे दुकान इथं एरियाला नाव पडलं 56 स्ट्रीट फूड. माझ्या मित्राला बघा किती आठवण येते, सारखा व्हिडिओ कॉल करतोय आम्हाला. तुला ब्लॉग चालू आहे की नाही? तुला घेतलंय ब्लॉग मध्ये इनविजिबल इंदोर मध्ये तू आलायस. तर आम्ही आलो होतो राजवाडामध्ये. हा आहे राजवाडा. गेम खेळत आहे कोणता हिशोबाचा गेम खेळतायत. कोण किती पैसे देणार असा गेम चालू आहे. आणि बघू शकता गिरीश बघा कसा फिरतोय, वेड्यासारखा फिरतोय डब्यामध्ये, पण काय झोपत नाही. बिचारा अडकला होता एकटाच, सगळे बाहेर आलेले. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे द क्लीनेस्ट सिटीमध्ये म्हणजे इंदोरमध्ये, आणि इथे आम्ही हॉटेल सम्राटमध्ये थांबलेलो आहोत. तर मी आमची रूम दाखवतो तुम्हाला कशी आहे ती. आधी हा व्ह्यू बघा बाहेरचा. हा मेन रोड आहे आणि आपल्याला इथे कूलर दिलेला आहे, टी व्ही आहे आणि असे टेबल आहेत बसायला. आणि इथे हा झोपलेला आहे, ह्याला इग्नोर करा. हा बेड आहे एवढासा आणि पाठी व्ह्यू आहे. इथे एक टेबल आहे आणि इथे आतमध्ये वॉशरूम आहे. एक जण आपला गेला आहे वॉशरूमला. आणि असं समोर मिरर आणि कपडे ठेवण्यासाठी कपाट दिलेलं आहे. छोटासाच रूम आहे पण ठीक आहे. आणि इथून एक व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो, मेन रोड. हा सुंदर असा व्ह्यू. आणि 2 रूम आपण वेगळे घेतले आहेत. वरती खालच्या फ्लोअरला आहेत लेडीजसाठी, आणि अजून गिरीश आणि त्या रूममध्ये थांबले. तो पण तुम्हाला रूम दाखवतो थोडा वेळ. चला तर आपण गिरीश, यशवंत, ललित आणि निशिकांत थांबले त्या रूममध्ये जाऊया. स्टेअरकेस. ही एक रूम आहे 222 आणि ही 221. आणि ही आपली रूम आहे मित्रांची, जे इथे थांबलेले आहेत. आता सगळे फ्रेश होत आहेत आणि टी व्ही चालू आहे इथे. आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. आता आम्ही चाललो आहोत फिरायला. इकडचे जे लोकल स्पॉट आहेत ते आम्ही फिरायला चाललो आहोत. आणि आपले सगळे माणसं तयार झालेले आहेत, सर्वजण तयार झालेले आहेत मस्त वेगळे एकदम टकाटक. आणि बघूया आता ऑटो वगैरे भेटते का, कसं जायचं आहे. आणि हा हॉटेल इथं आम्ही थांबलो आहोत. हे इथे बघ यशवंत गावकर म्हणून प्रॉपर्टी बनवली आहे बघ, यशवंत निवास रोड. यशवंत गावकर याची प्रॉपर्टी इथे पण आहे. तू समजा? हाँ. नाही तू समजा नाही. आता आम्हाला समजलं. नयन बघतोय ना, नयन बघ. नयन, यशवंतनी तर प्रॉपर्टी करून ठेवले या हॉटेलच्या बाजूला. चला एक इलेक्ट्रिक रिक्षा घेतलेली आहे. आपले कपल तिथे बसले आहेत आणि आम्ही सिंगलवाले ह्या रिक्षामध्ये बसलो आहेत. हरिपिलीमध्ये सिंगलवाले बसतोय आणि तिथे कपल बसत आहेत, 3 कपल. हां 56 स्ट्रीटला आपण चाललो आहेत. आता आपण चाललो 56 स्ट्रीटला. आणि इथे पण आमच्या कंपनीचं नाव LIC ऑफ इंडिया. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. बड़ा अलग है. लालबाग में लेफ्ट अलग है. उसके बाद में आप मंदिर भी जाओगे क्या? मंदिर, एक गणेश मंदिर भी है ना कोई तो इधर. गणेश मंदिर तो ये अपने खजराना वाला है, इधर ही है. बड़ा गणपति वो नहीं, बड़ा गणपति तो है ऐसे ही पर वो, लेकिन खजराना मंदिर तो बड़ा है. उसमें आप जाओगे तो कम से कम आपको आधा 1 घंटा. फिर एयरपोर्ट के बाद में बिजापुर टेकड़ी पे है माता जी, वहाँ भी थोड़ा टाइम लग जाएगा. तर आता आपण आलो 56 दुकान 56 स्ट्रीट इथे. आणि किती रुपये आहेत रे चार्जेस रिक्षाचे? 50 रुपये. हॉटेलपासून ते 56 दुकानपर्यंत 50 रुपये चार्जेस आहेत. आणि आपली दुसरी एक रिक्षा येते 56 स्ट्रीट फूड हब. इथे फूड लाईन आहे अशी, सगळे शॉप्स आहेत. आता कोणते कोणत्यात बघूया आता काय काय खायचं, एक एक गोष्ट ट्राय करूया आपण. आणि इथं आता फोटोशूट चालू आहे. मधुरम स्वीट्स.
असे भरपूर इथे शॉप्स आहेत स्वीट्सचे. आणि इथे फक्त सकाळ ते रात्री 12पर्यंत चालू असतं 56 दुकान. 12 नंतर बंद होतं. आणि इथं आजूबाजूला परिसर चे 56 दुकान, 56 स्ट्रीट. आणि आता बघू आता हे लोक काय म्हणतात, काय खायचं आहे ते. इथे बघा दुकानांना नंबर आहेत आणि लास्ट नंबर आहे 56 म्हणजे 56 म्हणून शॉप इथे दुकान इथं एरियाला नाव पडलं 56 स्ट्रीट फूड. आता मी नवीन डिश ट्राय करतोय, हॉट डॉग, व्हेज हॉट डॉग आणि मटन हॉट डॉग. मी मटन खातो. आणि इथे बघू शकता तुम्ही ह्या शॉपवरती एवढे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत, त्यांचे फोटो इथे लावलेले आहेत. आणि ह्या सेलिब्रिटी नंतर माझ्यासारखा सेलिब्रिटी पण इथे आलेला आहे. LIC एजंट, LIC एजंट, टॉपचा एजंट आहे बाई. कोणाला काढायची असेल LIC भावाचा नंबर दिलाय. मटन आहे. चला आता आपण घेतलंय मटन हॉट डॉग, खाऊन बघूया कसं लागतं. ज्यांनी घेतलेलं आहे व्हेज हॉट डॉग, बघूया कसं लागतं सांगा टेस्ट. मी मटन घेतलेलं आहे, खाऊन बघूया. मी मटन हॉट डॉग ट्राय करतो कसं लागतो. मस्त आहे, तुम्ही पण ट्राय करा. मस्त आहे. 56 स्ट्रीट एक नंबर. तू काय खातोय रे? मटन. व्हेज. हा मटन खातोय. आमचे सगळे मित्रपरिवार बघा, आशिष भाऊ. तू पण टेस्ट कर बघ. चांगलं मी टेस्ट केलं टेस्ट. आलेलो ना इंदोरला, फ्लाईटने आलो. हा मस्त ना, एक नंबर. सेकंड टाइम. आता ललितने घेतला आहे चिकन चीज शॉर्मा. बघूया आता टेस्ट करेल तो, माहिती पडेल कसं आहे ते. आता आम्ही आलो कुल्फी खायला आणि तेवढे फ्लेवर आहेत. मी आता काजू केवढा कुल्फी ट्राय करणार, बघूया कशी लागते. तर सांग शॉर्मा टेस्ट कशी आहे? मुंबईसारखीच आहे, नॉर्मली आपण जी खातो तशीच आहे ना. ठीक आहे, आता आम्ही कुल्फी घेतोय. काजू केवढा कुल्फी घेतलेली आहे, आपण ट्राय करून बघूया. केशर. हे तू कुठली घेतले? हे ती कुठली घेतले? सीताफळ आणि रबडी मलाई हा घेतोय निशिका. काजू केवढा एक नंबर आहे, मस्त. काजू केवढ्यामध्ये आहे ते इथे नाही, ते हा काजू आहे. काजू टाकलेले आहेत त्यामुळे ह्याला काजू केवढा, पण मस्त लागते टेस्ट. मी अजून एक घेतली आहे कुल्फी, राजवाडी ड्रायफ्रूट. बघूया ट्राय करून बघा कशी लागते. एक नंबर आहे, मस्त लागते. आता निष्कान कंटाळून आमच्या रिक्षामध्ये यायला आहे आणि गिरीश पुढे बसला. आता आम्ही चालू राजवाडामध्ये, राजवाडा बघण्यासाठी. इथे मंदिर आहेत आणि वीर सावरकर मार्केट. ते वीर सावरकर मार्केट आहे आणि आपल्याला जायचं राजवाडा. आणि हा पूर्ण मेन एरिया. इथे पूर्ण कपडा मार्केट आहे. इथे सर्व कपडे आहेत. इकडे सर्व प्रकारचे कपडे आहेत, लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे. आणि पूर्ण बहुतेक कपडा मार्केट आहे. आणि इथे बघा टोपड्यांचं दुकान पण आहे. इथे माझ्या मित्राला बघा किती आठवण येते, सारखा व्हिडिओ कॉल करतोय आम्हाला आणि विचारतोय कुठे कुठे कुठे.
और भाई किधर है? ब्लॉग चालू आहे की नाही आपला? ब्लॉग चालू आहे की नाही? तुला घेतलंय ब्लॉग मध्ये. इनविजिबल इंदोर मध्ये तू आलायस. महेशने नाही घेतलं पण तुला ब्लॉक मध्ये. तर आम्ही आलो राजवाडा मध्ये. हा आहे राजवाडा बाहेरून आणि एंट्रन्स बघा समोर. हा एंट्रन्स आहे. राजवाडा इंदोर. हा एंट्रन्स आहे मस्त एकदम. चला आता आतमध्ये पण जाऊया. राजवाड्याची इन्फॉर्मेशन आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. आता आम्ही चाललो आतमध्ये. थंड आहे आतमध्ये आल्यानंतर. इथे एंट्रन्सला तिकीट आहे आणि कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याचे चार्जेस आहेत. तर हा आहे राजवाडा. हा आहे राजवाड्याचा इतिहास. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. स्ट्रक्चर बघा पूर्ण दगडामध्ये आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. हा आणि इथे श्री गणेशाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा. तर वरती आलो आपण आणि असे इथे झुंबर आहेत सर्व वरती लावलेले आणि वरती एकदम शांत आहे. आणि जाळी लावून बंद केलं आहे. हे बघा ही जाळी लावले आणि हा खालून वरतून असं खाली दिसतंय व्ह्यू. तर आता आपण इथे आलेलो आहोत अभिलेखागार एवं संग्रहालय. आता आतमध्ये जाऊया संग्रहालयामध्ये. आणि हे बघा इथे सर्वांचा इतिहास आहे. सुभेदार मल्हारराव होलकर म्हणजे होलकर फॅमिलीचा इतिहास आहे इथे याच्यामध्ये. अहिल्याबाई होलकर, काशीराव होलकर, यशवंतराव होलकर प्रथम, मल्हारराव होलकर, मार्तंडराव होलकर. हे पूर्ण होलकर फॅमिलीचा इतिहास आहे. आणि बघा हा असा राजवाडा आहे आणि ह्या बाजूला होलकर फॅमिलीचे वंशवल्ली. वंशावली. फोटोशूट चालू आहे गिरीशचा. आता आम्ही ह्या बाजूला आलो वरती. पूर्ण दगडाचा स्ट्रक्चर आहे. हा स्पॉट तर झाला. तर आता आम्ही राजवाडा फिरलेलो आहोत पूर्णपणे चारी बाजूने आणि आता इथं आराम करायला बसलो. बाकी आमचे मेंबर्स फिरत आहेत आणि आम्ही सावळीमध्ये आराम करत बसलो आहोत. ते ऊन खूप आहे आणि आपला गिरीश भाऊ, यशवंत भाऊ आणि ललित भाऊ बसलेले आहेत सगळे. विचार आता नेक्स्ट कुठला स्पॉट करायचा. हां आता पुढचं कुठं जायचं ते आम्ही ठरवतो कसं जायचं. बघ आता
चला तर आता आम्ही इथून निघत आहोत. आता चाललो आम्ही आमच्या हॉटेलवरती. चला आता आम्ही सगळे तयार झालो. आता हॉटेलवरती जाऊ, फ्रेश होऊया, बॅग पॅक करूया आणि हिशोब करू पिकनिकचा काय झाला तो खर्च, आणि आपण जाऊ आपापल्या घरी. हा एकदम मस्त व्ह्यू आहे आणि आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये. आता आम्ही हॉटेल सम्राटमध्ये जिथं आमची रूम बुक आहे तिथं आम्ही चाललो आहे. आता आम्ही पायऱ्या चढतो आहे. माझ्याबरोबर गिरीश आणि आशिष आहे आणि हा इथे मी. तर आता आपण जाऊया रूममध्ये जिथं आपले सगळे माणसं थांबलेत. चला हॉटेलमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि हा समोर बघू शकता तुम्ही रिसेप्शन आहे, जे मी सकाळी तुम्हाला दाखवलं नाही. हा रिसेप्शन आहे आणि इथे लिफ्ट आहे आणि आता आपण लिफ्टने जाता आपण पायरीने चाललो आहे. पहिल्या माळ्यावरतीच आहे आपला रूम. आपला रूम ना काय 201 काहीतरी आहे. हे नाही 201 आहे. नाही रूम नंबर 221. सॉरी इकडे 222 रूम नंबर आहे. आता आशिषने बेल दाबलेली आहे आणि बेल दाबल्यानंतर आणि इथे यांचा गेम चालू आहे आणि सर्व गेम खेळत आहेत. सर्व बसलेले आहेत आणि गेम खेळत आहेत. कोणता हिशोबाचा गेम खेळत आहेत. कोण किती पैसे देणार असा गेम चालू आहे आणि आम्ही रूम मध्ये आलेलो आहोत. ललितची हँडरायटिंग आहे, मस्तपैकी हँडरायटिंग ललितनी काढली आहे. ललित आपला हिशोब लिहितो आहे. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेल खाली करत आहोत आणि आपले मित्र गेलेच पुढे. हा रिसेप्शन आहे. तर आता आपण हॉटेल खाली करून आपण जाऊया स्टेशनला. 5:30 आपली ट्रेन आहे. तर आपण जाऊया स्टेशनला, ट्रेन पकडूया आणि आपण जाऊया मुंबईला. पिकनिक आपली संपलेली आहे आणि हा असा हॉटेलचा मस्त इंटेरियर, मस्तपैकी हॉटेल. आपला गिरीश मित्र आणि आशिष मित्र येत आहेत. तर आपण जाऊया पुढे. आपला इंदोर आणि आपला गिरीश मित्र पडलेला आहे पाय घसरून. आणि आपले ऑटोवाले. आपका नाम क्या है सर? हाँ फाइजम सर अपने को आप लेके जा रहे हैं स्टेशन में. आणि ये हमारा ऑफिस LIC ऑफ इंडिया का, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. LIC करो पॉलिसी. हाँ मुंबई. इथे ट्रेन लागले, आपल्याला जायचं 3 नंबरला. हे चल पायरीने जाऊया आपण. आणि 10 मिनिटात आपली ट्रेन सुटणार आहे. आम्ही लेट झालोय या गिरीश मुळे सगळी वाट लागली आपली. आणि आशिष आपला मित्र पुढे चाललेला आहे. आपण चालू 3 नंबरला. आता गिरीश इन्फॉर्मेशन काढतोय. आता आम्ही M2ला आहे. पण मित्र भेटलेला त्याचा. किती नंबर काय? हे नंबर काय आपला? B2. आता आपल्याला जायचं B2ला. आपली ट्रेन लागलेली आहे. वहिनी आणि श्रद्धा बाहेर उभी आहे. B2ला जाऊया आपण. चला. आणि आम्ही तर आहेत, आपले मित्र सगळे पाठी आहेत. चला B2 मध्ये जाऊया. आता आमची सीटची ॲडजस्टमेंट चालू आहे. यशवंत उर्फ दादू सीटची ॲडजस्टमेंट करत आहे. आपण AC कोचमध्ये आलो आहोत. दादू आपली कुठली सीट आहे? कसं करूया ट्रेनने काय आपण कसं माहिती का? टेम्पो ट्रॅव्हल रिटर्न पण करू शकतो. डायरेक्ट अर्ध भाडं घेणार. भाडं भरपूर होणार, थोडं भाडं जाणार. ट्रेन कसं माहिती का? 200-400 रुपये तिकीट आहे ट्रेनची. स्वस्त आहे. आम्ही शिकला जायला स्वस्त 90 रुपये तिकीट. आम्ही गेलो जनरलची. जर्नल 4 पण किती वेळ जर्नल ट्रेननेच जायचं सांगतो. टेम्पो लॉंग जर्नी नाही, 3 तासाची जर्नी आहे. आपण ट्रेनने जाऊ, 3 तासामध्ये तिथे पोहोचलो ना, मग तिथून टेम्पो ट्रॅव्हलर करायची. 2 दिवसासाठीच बुक करून टाकूया सर. स्लीपर. सॉरी आम्ही स्लीपर घेतली 90 रुपये. 90 रुपये रिझर्वेशन केलेलं. त्याच्या बहिणीने घेतलेली 90 रुपयाला.
तिकडे फिरव आणि आम्हाला बॉम्बेला सोडून दे. हा मग तू रिटर्न येऊ. टेम्पो ड्रायव्हर पण ते बघायला लागेल रेट बीट आहे की हाता रेट उचलतात. कसं आहे माहिती का बघ, एर्टिगाचा रेट तुला सांगतो 15 रुपये पर किलोमीटर आहे एर्टिगा आणि ट्रॅपवर सुद्धा 17 रुपये. ठीक आहे ना, आपण बघू. तिकडचा कोण ओळखीचा असेल तर त्याला बुक करा. माझा एक मित्र आहे पण तो थोडा पुढचा आहे, मनमाडचा आहे. मित्र आहे टेम्पो ड्रायव्हर, त्याला विचारूया ना. त्याला पण विचारू. नाही लोकल तिथला आहे माझा मित्र, आणि माझा एक भाऊ पण आहे जो सिटी मध्ये राहतो. 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करायचे. हा म्हणजे गाडी काढली शिर्डीला डायरेक्ट. एकदा असंच आम्ही, मी आणि पाटोळे आणि नयन आणि बंटी चौघ, होंडा सिटी होती नयनची. बंटी नव्हता, बंटी होता. आणि एकदा बंटीला नेलं नाही म्हणून भडकलेलं नाही का बंटी. नाही तेव्हा तू पण नव्हता. तेव्हा मी नव्हतो. ते तुम्ही पालखीच्या दरम्यान गेले. हा पालखीच्या वेळी गेलो तेव्हा होता. मग कोण होता चौथा? गिरीश, नानू होता किंवा सुमित मोरे. गिरीश, मी, पाटोळे आणि नयन. गिरीश पण नव्हता. गिरीश होता, आहे फोटो माझ्याकडे. गिरीश नव्हता. हा चौघच होतो आम्ही. फाईन बसली तुम्हाला ती. ते निगोडच्या लग्नाला फाईन बसलेला 25,000 रुपये. ओव्हर स्पीडचा. तेव्हा बंटी होता. बंटी भडकलेला. हा बंटीलाच नव्हता नेला. मित्र आहे. इकडे बसतो तू. तू मी तर बोलतो तू इथं उतरून गेलास तरी चालेल. तिथे बस. झोपली की बाहेर काढतील समजेल मग. पूजा कुठे ओके. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे. हे ब्लॉक चालू आहे. गिरीश तुझं रेकॉर्ड झालं सगळं. ब्लॉग चालू आहे आपला. तुला करायला लाव ना. चला तर आमचं जेवण आलंय. मी घेतले व्हेज राईस घेतलेला आहे, वेजच घेतले अंडा आणि नॉनव्हेज, आणि आपले सगळे मित्र इथे बसलेत. सुमी तिकडे बघ, तू काय घेतलेस? दाल खिचडी. मी पण दाल खिचडी घेतलेलं आहे, आणि ते वहिनी आणि श्रद्धा बसलेल्या आहेत. तो येईल ना, त्याला कळत नाही काय. पीस घे ना. व्हेज बिर्याणी. तो तुझ्या हातावर दिसतोय. चला मित्रांनो, आता मी झोपत आहे. आता भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. सर्वजण झोपलेले आहेत कोचमध्ये, डब्यामध्ये बघू शकता, सगळे झोपलेले आहेत. आणि मी पण आता झोपतो. तर बाय, गुड नाईट. उद्या भेटूया सकाळी. गिरीश बघा एकटाच फिरतोय. पाणी काय भेटलं नाही. मी बघू शकता गिरीश बघा कसा फिरतोय, वेड्यासारखा फिरतोय डब्यामध्ये, पण काय झोपत नाही. त्याला यशवंतची खूप आठवण येते आहे. यशवंतच्या पेटीसाठी तो तरसलेला आहे. बघा यशवंतच्या काळजीमध्ये किती फिरतोय. नाही चला तर आम्ही उतरलोय बोरवली. आशिष जाणार आहे मुंबई सेंट्रलला, पुढे निघून जाणार 14 जण. आम्ही उतरलोय बोरवलीला, आणि बोरवलीला बहुतेक गाडी खाली झाली आहे. चला तर आम्ही आलो अंधेरीला मेट्रोसाठी. आता जाऊया मेट्रोनी घरी. आपली तिकीट झालेली आहे. आणि माझा मित्र गिरीश माझा मित्र खूप थकलेला आहे. चला तर आपले मित्र जातील आपापल्या घरी. स्कॅन होते की नाही? चला सगळे आपापल्या घरी जातील. कसं वाटलं तुला? मला तर नेहमीच छान वाटतं प्रवास, आणि आपण दर्शन केलं एकदम फर्स्ट क्लास. मस्त. नंबर दर्शन वगैरे एकदम छान. जर्नी पण मस्त आली. तुला कसं वाटलं? मस्त एकदम. हे आमच्याबरोबर नव्हते, पण आमच्याबरोबर प्रवास करून कसं वाटलं? मस्त. हा कुठे गेला? येतात की नाही? आणि खूप छान झाला प्रवास, दर्शनही खूप छान झालं. आणि आमचा निशिकांत फक्त एकटा राहिलेला आहे. बिचारा अडकला होता एकटाच. सगळे बाहेर आलेले. हे कसं वाटलं तुला? दर्शन कसं वाटलं? चांगलं असतं. मस्त झालं. मजा आली ना? तुला पूजा कसं वाटलं? आता नेक्स्ट पिकनिकला भेटूया सगळेजण. नेक्स्ट पिकनिकला आपण भेटूया, जे कुठे कराल तिकडे. अपकमिंग चलो पावसाळ्यामध्ये. तर मित्रांनो, सकाळी 6:30ला बोरवलीला ट्रेन आली. त्याच्यानंतर आम्ही मेट्रोनी, अंधेरीवरतून मेट्रोनी घरी आलो घाटकोपरला. आणि सर्वजण आपापल्या घरी गेले तिथूनच. मी घरी आलो, म्हटलं फ्रेश होऊया. फ्रेश झाल्याच्या नंतर व्हिडिओ एंड करूया.
तर खूप मस्त मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी. पहिला आम्ही गेलो महाकालेश्वराचं दर्शन घेतलं सकाळी. त्याच्यानंतर रात्री आम्ही लाईन लावली, म्हणजे 12 वाजता तो गेट ओपन झाला. 12च्या नंतर आम्ही गेटच्या आतमध्ये गेलो आणि भस्म आरती 4-4:30ला चालू झाली. तोपर्यंत आम्ही लाईनीत उभे होतो आणि खाली आपण बसू पण शकतो. तशी तिथे सोय पण त्यांनी केलेली आहे बसण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित रेलिंग लावलेली आहे, त्यात बसू शकतो खाली जमिनीवरती. भस्मारती गेली. भस्मारती मस्त होती, म्हणजे तो जो क्षण होता तो अविस्मरणीय होता, खूप छान होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भस्मारती बघितली. आणि तुम्ही जर नसेल बघितली, तुम्ही जर माझ्या व्हिडिओ असेल तर तुम्ही नसेल बघितलं तर तुम्ही खरंच जाऊन तिथं अनुभव घ्या. भस्मारती बघा, खूप छान असते, खूप खूप मजा असते. कारण की 2 तास असतात, 4 ते 6 वाजेपर्यंत असते, पण ते जो अनुभव असतो, तो एक्सपिरियन्स असतो, खूप वेगळाच असतो. हां, फक्त एवढंच आहे की मला इथं व्हिडिओ शूट करता नाही आलं. व्हिडिओ जर शूटला अवेलेबल असतं तर मी तुम्हाला थोडंफार दाखवलं असतं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ममलेश्वरला गेलो. त्याच्यानंतर ममलेश्वर करून नदीतून आम्ही बोटीने गेलो ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला पण तिथे गर्दी होती, पण देवाच्या कृपेने आमचं दर्शन लवकर झालं. ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही शिप्रा नदीवरती गेलो, तिथेही आरती केली. तिथेही खूप मस्त वेगळाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे इन शॉर्ट, म्हणजे जेवढं आम्ही फिरलो, ज्योतिर्लिंग जे 2 केले आणि 52 शक्तिपीठापैकी 2 शक्तिपीठ आम्ही देवीचे केले. गडकालिकी मातेचं, अजून एका देवीचं आता नाव मला आठवत नाही, त्या तिकडे आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव असेल, तिथे पण आम्ही दर्शन केलं. भैरवनाथाचं आम्ही दर्शन केलं. हां, तिथेही खूप मस्त झालं दर्शन आमचं. आणि एकंदरीत अशा व्हिडिओ होत्या आपल्या. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.